नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप लक्ष्मणराव वाघ, मुसाजी आदिवासी आश्रमशाळा माणिकडोह, वर्ग 12वी, विषय मराठी, विभाग 5वा व्याकरण. आणि व्याकरणामध्ये आपण समास पाहत होतो. या समासामध्ये सुरुवातीला आपण अव्ययीभाव समास पाहिलेला आहे. त्यानंतर त्याचा दुसरा प्रकार तत्पुरुष समास पाहिलेला आहे. तत्पुरुष समासाचे पुन्हा 3 उपप्रकार पाहिलेले आहेत. त्या 3 उपप्रकारामध्ये विभक्तीवरून म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास, त्यानंतर कर्मधारय समास, त्यानंतर तिसरा द्विगु समास पाहिलेला होता. त्यानंतर मागच्या पिरियडमध्ये आपण तिसरा असणारा द्वंद्व समास पाहिलेला होता. या द्वंद्व समासामध्ये आपण त्याची व्याख्या पाहिलेली होती की दोन्हीही पद त्या ठिकाणी महत्त्वाची असतात. अर्थदृष्ट्या दोन्ही पद ज्या सामासिक शब्दामध्ये महत्त्वाची असतात, समान दर्जाची असतात, दोन्ही तुल्यबळ असतात, तेव्हा त्या ठिकाणी द्वंद्व समास होत असतो. मग या द्वंद्व समासाचे जेव्हा आपण विग्रह करतो सामासिक शब्दाचा, त्या विग्रहावरून त्या ठिकाणी 3 उपप्रकार पडतात. हे 3 उपप्रकार म्हणजे इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास होय. आता या 3ही समासाबद्दल आपण मागच्या पिरियडमध्ये विस्तृत अशा प्रकारची माहिती पाहिली आहे, ज्यामध्ये त्या इतरेतर द्वंद्व समासामध्ये त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहिलेली होती. वैकल्पिक द्वंद्व समासाची सुद्धा या ठिकाणी आपण वैशिष्ट्ये पाहिलेली होती, उदाहरण पाहिलेली होते. समाहार द्वंद्व समासाची सुद्धा वैशिष्ट्य आणि उदाहरण आपण पाहिले होते. इतरेतर द्वंद्व समासामध्ये आपण आणि व या समुच्चय बोधक शब्दांचा विग्रह करताना वापर करतो. आणि त्यामध्ये इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोन्हीही जे पद असतात ते समान किंवा दोन्ही पद त्या ठिकाणी अपेक्षित असतात. महत्त्वाची तर असतातच, पण अपेक्षित असतात. दुसरा वैकल्पिक समासामध्ये विकल्पबोधक अशा प्रकारच्या उभयनिष्ठ अव्ययांचा विग्रह करताना वापर केला जातो. उदाहरणार्थ किंवा, वा, अथवा हे जे शब्द आहेत हे विकल्पबोधक उभयनिष्ठ अव्ययाचे शब्द आहेत, तर ते या वैकल्पिक सामासिक शब्दामध्ये वापरले जातात. आणि त्यामध्ये त्या अर्थाच्या दृष्टीने जर पाहिलं आपण तर एकच शब्द त्या ठिकाणी अपेक्षित असतो. तिसरा जो पाहिला होता समाहार द्वंद्व समास. यामध्ये समाहार द्वंद्व समास यामध्ये दोन्ही मूळ जे असणारा जो शब्द आहे सामासिक शब्द, त्याचा अर्थ तर महत्त्वाचा असतोच, पण त्या व्यतिरिक्त एक वेगळा अशा प्रकारचा त्याच जातीतील इतर वस्तूंचा आणि पदार्थांचा त्याच्यामध्ये समावेश होतो आणि त्यातून तो सामासिक शब्द बनतो समाहार द्वंद्व समास. याची उदाहरणं आपण पाहिलेली आहे मागच्या पिरियडमध्ये. आता आपल्याला पाहायचं आहे की हे याच्यावर आधारित असणारा पडताळणी करण्यासाठीचा असणारा तक्ता. आता हा तक्ता आपल्याला बघायचा आहे, ज्यामध्ये सामासिक शब्द, समासाचा विग्रह आणि समासाचे नाव ह्या 3ही गोष्टी सांगितलेल्या असणार आहे किंवा आपल्याला त्या बनवायच्या आहेत, आपल्याला ते ओळखायचं आहे. ती कृती असल्यासारखी आहे आणि ती कृती या द्वंद्व समासातील या 3 उपप्रकारावर आधारित आहे. मग आता आपण बघूया. यामध्ये आपण पाहिलं सामासिक शब्द दिलेला नाही. दुसरा आहे सामासिक शब्द जो समासाचा विग्रह आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे 2 गोष्टी दिलेल्या राहत नाही. आणि तिसरी जी गोष्ट असते ती मात्र त्या ठिकाणी दिलेली असते. म्हणून इथं आपण या ठिकाणी डॅश डॅश घेऊया. दुसरा जो असणारा शब्द आहे तर तो बघूया. तो आहे दुसरा शब्द इष्टानिष्ट. पहा कोणता शब्द आहे, इष्टानिष्ट. आणि या दोन्ही गोष्टी इथं दिलेल्या नाहीत, म्हणजे विग्रह दिलेला नाही आणि समासाचं नावही दिलेलं नाही. मग हे नाव दिलेलं नाही म्हणजे काय करायचंय हे आपल्याला ओळखायचं आहे. सुरुवातीला आपण हे पूर्ण लिहून घेऊ आणि मग आपण तो तक्ता सोडवू.
सोडवण्याचा प्रयत्न करू, सोडवू. तिसरं पाहूया. तिसरा असणारा जो शब्द आहे तर तो पाहूया. तर त्या ठिकाणी दिलेला आहे लहान, त्या ठिकाणी दिलेला आहे समासाचं नाव दिलेलं आहे फक्त समाहार द्वंद्व. म्हणजे इथं आपल्याला समासाचं नाव दिलंय समाहार द्वंद्व. मग त्याचं आपल्याला उदाहरण स्वतःच लिहावं लागेल आणि त्या उदाहरणाचा म्हणजेच त्या सामासिक शब्दाचा विग्रहही आपल्याला करावा लागेल. त्यानंतर चौथं जे आहे ते आपण बघूया. चौथा असणारा सामासिक विग्रह दिलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी सामासिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि समासाचा विग्रह आहे लहान किंवा मोठे. लहान किंवा मोठी. आणि या ठिकाणी समासाचं नाव ओळखायचं आहे. त्यानंतर पाचवा असणारा जो शब्द आहे तो बघूया आपण. पाचवा शब्द दिलेला आहे घरदार. पहा पुन्हा लक्षात घ्या. पाचवा शब्द आहे घरदार. आणि त्यानंतर इथं दोन्ही गोष्टी ओळखायच्या आहेत आपल्याला. विग्रही ओळखायचा आहे आणि नावही ओळखायचं आहे. त्यानंतर असणारा सहावा शब्द, सहावं उदाहरण आहे आणि हे फक्त समासाचं नाव दिलेलं आहे इतरेतर द्वंद्व. याच्यात फक्त दिलेलं आहे इतरेतर. आता या इतरेतर द्वंद्व जे आहे याचं उदाहरण सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. उदाहरण दिलं की त्याचा विग्रहही करायचा आहे. त्यानंतर सातवा असणारा पाहूया आपण. शब्द दिलेला आहे भले बुरे. पहा पुन्हा आणखी लक्षात घ्या. भले बुरे. भले बुरे म्हणजेच इकडं आपल्याला या ठिकाणी विग्रह, या ठिकाणी सामासिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. त्यानंतर शेवटचा असणारा जो शब्द आहे तो आहे कुलूप किल्ली. शेवटचा असणारा म्हणजेच आठवा असणारा जो शब्द आहे तो आहे कुलूप किल्ली. लक्षात घ्या. तर हा अशा प्रकारे कुलूप किल्ली दिलेला आहे. नंतर मग आपल्याला इथं समासाचा विग्रहही करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी समास कोणता आहे ते सुद्धा ओळखायचं आहे. तर बघूया आता पहिलं असणार उदाहरण. म्हणजे इथं सामासिक शब्द, समासाचा विग्रह, समासाचे नाव या तीन गोष्टींपैकी एकच गोष्ट दिलेली आहे आणि दोन गोष्टी आपल्याला तयार करायच्या अथवा ओळखायच्या. तर पहिला आहे पहा इथं समासाचा विग्रह दिलेला आहे माय आणि लेकरे. मग आपल्याला आता बनवायचंय माय आणि लेकरे. मग काय सांगतं आपल्याला. आता हे तर सर्व कशाची उदाहरणं आहेत. हे द्वंद्व समासाची तीन प्रकारामध्ये. तीन प्रकार कोणते आहेत. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. तीन गोष्टीपैकी आता विग्रह करताना जर बयान्वयी अव्यय आला म्हणजे समुच्चय बोधक बयान्वयी अव्यय आला तर त्या ठिकाणी इतरेतर द्वंद्व होतं. म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात घ्या हे आणि आलेलं आहे. हे आणि म्हणजे समुच्चय बोधक अशा प्रकारचं उभयन्वयी अव्यय आहे. म्हणजे समासाचं नाव आपल्याला सहज ओळखता येतं आणि ते समासाचं नाव आहे इतरेतर द्वंद्व.
त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला ओळखायची, म्हणजे आता दोन गोष्टी झाल्या, इतरेतर द्वंद्व झालं, माय आणि लेकरे झालं. म्हणजे सामासिक शब्द काय असेल, फक्त माय लेकरे, माय लेकरे. अर्थाच्या दृष्टीने हे दोन्हीही तितकेच महत्वाचे, म्हणून माय आणि लेकरे म्हणजे दोन्ही शब्द अर्थदृष्ट्या दोन्हीही पद अपेक्षित आहे, म्हणून इथं माय आणि लेकरे. दुसरं आहे इष्टानिष्ट. काय व्हायचं ते इष्टानिष्ट होत राहील. म्हणजे इष्ट, इष्ट म्हणजे चांगले, इष्ट आणि अनिष्ट, अनिष्ट म्हणजे वाईट. इष्ट, इष्ट वा अनिष्ट म्हणजे इष्ट किंवा अनिष्ट. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जेव्हा याचा विग्रह करायचा आहे तर तो विग्रह करावा लागेल आपल्याला. तो असा की इष्ट अथवा अनिष्ट. म्हणजे अथवा येऊ शकतं, इष्ट किंवा येऊ शकतं, इष्ट वा अनिष्ट हे येऊ शकतं. पहा यापैकी अथवा आहे, वा आहे, किंवा आहे, हे अशा प्रकारचे वैकल्पिक समुच्चय बोधक असणारे, म्हणजे सॉरी वैकल्पिक उभयान्वयी अव्यय असणारे शब्द जर त्या ठिकाणी आले तर लगेच आपण समजायचं, ओळखलं तुम्ही बरोबर, तर तो आहे वैकल्पिक समास. वैकल्पिक समास. ह्या वैकल्पिक समासाची ही उदाहरणं आहेत ज्यामध्ये किंवा वा अथवा अशा प्रकारचे उभयान्वयी अव्यय जर विकल्पबोधक येत असतील विग्रहामध्ये तर तो समास आहे वैकल्पिक समास. तिसरं जे उदाहरण आहे तर ते उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, त्यामध्ये आहे पहा समाहार द्वंद्व. इथं दिलेलं आहे समाहार द्वंद्व, म्हणजे सरळ सरळ त्या ठिकाणी समासाचं नाव दिलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला पहिला सामासिक शब्द घ्यावा लागेल आणि हा सामासिक शब्द आपल्याला ओळखावा लागतो. जसं तुम्हाला अगोदरच मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की गप्पा गोष्टी हा एक शब्द येऊ शकतो किंवा अंथरूण पांघरूण. इथं घेऊया आपण उदाहरणच घ्यायचं आहे आपल्याला, तर उदाहरण घेऊया सामासिक शब्दाचं, तर ते आहे अंथरूण पांघरूण. म्हणजेच विग्रह करताना या ठिकाणी खूप महत्वाचा असतो, म्हणजे अंथरूण पांघरूण. तशाच प्रकारचे त्यासारख्या इतर गोष्टी, त्यासारख्या इतर वस्तू. हे झालं अंथरूण पांघरूण, उशी, रजई, दुलई, गादी, काय जे ते अंथरूण पांघरूण वगैरे असे दिले तरी चालते. म्हणजेच या ठिकाणी कोणता काय होतं की फक्त या दोनच गोष्टी नाही तर याच्या व्यतिरिक्त त्याच जातीतील इतर वस्तूंचा एक समूह, इतर वस्तूंचा असणारा समावेश, इतर पदार्थांचा असणारा, म्हणजेच कोणता समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व समास हा अशा प्रकारचा सामासिक शब्दाचं उदाहरण आहे. त्यानंतर चौथ्या अशा प्रकारचा सामासिक शब्द दिलेला आहे, विग्रह दिलेला आहे, तो आपल्याला सामासिक शब्द आणि समासाचं नाव ओळखायचं आहे. त्यामध्ये पहिला समासाचा विग्रह आहे लहान किंवा मोठे. लहान किंवा मोठे म्हणजेच इथं झालं आपल्याला जर सांगायचं तर लहान मोठे. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो अरे लहान मोठं पाच जा. बोलत असताना आपण पुढचा व्यक्ती लहान मोठा पाहिलं पाहिजे, म्हणजे लहान किंवा मोठे, म्हणजे किंवा जर आलं पुन्हा वैकल्पिक अशा प्रकारचा विकल्पबोधक अशा प्रकारचा असणारा या ठिकाणी हा विकल्पबोधक शब्द उभयान्वयी अव्यय. जिथं विकल्पबोधक येतं तिथं सरळ आहे ते आहे
वैकल्पिक द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व समास. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला हे सहज ओळखता येतं. पाचवा शब्द आहे घरदार. पहा इथं लक्षात ठेवा, घरदार म्हणजे ज्यामध्ये घर आणि दार, घरही आलं आणि दारही आलं. दार म्हणजे आपलं अंगण म्हणा एक प्रकारचं, आहे की नाही, दरवाजाच्या बाहेरचं घर आणि दार. घर आणि दार स्वच्छ ठेवावे. स्वतःच्या घराची आणि दाराची स्वच्छता ठेवावी. घरदार सुंदर ठेवावं. घरदार रंगरंगोटीनं छान अशा प्रकारचं सुशोभित करावं. म्हणजे तिथं घर आणि दार आलं. लक्षात घ्या, या ठिकाणी घर आणि दार किंवा घर व दार या दोन्ही गोष्टी आहेत. ज्या ठिकाणी दोन्ही गोष्टी येतात तर त्या ठिकाणी तो होणारा म्हणजे इथं आणि आलं. लक्षात घ्या, काय आलं? आणि म्हणजेच समुच्चय बोधक बाहेर अव्यय आणि तो येतो इतरेतर द्वंद्वमध्ये. इतरेतर द्वंद्व. त्यानंतर सहावा आहे जिथं आपल्याला इतरेतर द्वंद्वच या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे इतरेतर द्वंद्वाचं आपण एखादं उदाहरण जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. जसं उदाहरणार्थ पती पत्नी. बघा, पती पत्नी. आता हे जे पती पत्नी हे आहे तर हे पती पत्नी जर आपण हे उदाहरण घेतलं तर पती आणि पत्नी, पती आणि पत्नी. तर हे झालं इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण. भले बुरे. भले बुरे, भले म्हणजे चांगले, बुरे म्हणजे वाईट. आता भले बुरे केलेलं आहे म्हणजे काय भले बुरे होईल ते होईल, आम्ही पाहून घेऊ. जी एखादी चांगली गोष्ट आपले कर्म आपलं फळ निश्चित करत असतात. मग ते आपले भले कर्म असेल तर चांगलं आणि बुरे कर्म असेल तर वाईट. म्हणजे भले किंवा बुरे. म्हणजे या ठिकाणी विग्रह करताना भले अथवा बुरे, भले अथवा बुरे किंवा भले किंवा बुरे किंवा भले वा बुरे हे सुद्धा विग्रह होऊ शकतात. आणि किंवा अथवा वा आलं म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास होतो. वैकल्पिक द्वंद्व. त्यानंतर हा शेवटचा असणारा जो शब्द आहे कुलूप किल्ली. लक्षात ठेवा, कुलूप किल्ली म्हणजे कुलूपही महत्वाचं आहे आणि किल्ली महत्वाची. कुलूप किल्ली घेतली का म्हणजे कुलूप आणि किल्ली. किल्ली म्हणजे चावी बरं का. कुलूप किल्ली म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत अर्थाच्या दृष्टीने. किंवा वा कुलूप अथवा किल्ली असं होणार नाही. किंवा कुलूप किल्ली म्हणजे बाकीच्या गोष्टी येत नाही, त्या दोन गोष्टीच परमनंट येतात. ज्या ठिकाणी दोन गोष्टी येतात म्हणजे त्या ठिकाणी कुलूप व किल्ली. कुलूप व किल्ली. व हा उभयनिष्ठ शब्द आलेला आहे. समुच्चय बोधक जिथं समुच्चय बोधक येतं तिथं होतं इतरेतर द्वंद्व. आता काही शब्द खूप धुसर असतात का, ते थोडेसे ओळखायला कधी कधी अवघड जातात. म्हणून या ठिकाणी मला जसं इथं पाहिलं आपण माय लेकरे म्हणजे माय सामासिक शब्द आहे. माय लेकरे
समासाचा विग्रह आहे माय आणि लेकरे आणि समासाचे नाव आहे इतरेतर द्वंद्व. दुसरा आहे इष्टानिष्ट म्हणजे इष्ट आणि इष्ट अथवा अनिष्ट. अथवा जिथं आलं, वा जिथं आलं किंवा जिथं आलं म्हणजे विग्रह करताना जर आपण विकल्पबोधक उभयनिष्ठ अव्ययाचा वापर केला तर त्या ठिकाणी वैकल्पिक समास होतो. तिसरा आपण पाहिलं होतं अंथरूण पांघरूण म्हणजे त्यासोबत इतरही अनेक गोष्टी आल्या तर त्यामुळं अंथरूण पांघरूण त्यासारख्या इतर वस्तू म्हणजे आता त्यामध्ये अनेक गोष्टी येतात तर म्हणजे अंथरूण पांघरूण वगैरे उशी बेडशीट चादर इत्यादी समाहार बनतो. त्यानंतर लहान मोठे म्हणजे लहान, आता या ठिकाणी लहान किंवा मोठे हे दिलेलं होतं म्हणजे लहान अथवा मोठे म्हणजे या ठिकाणी किंवा अथवा आलं म्हणून वैकल्पिक द्वंद्व आणि त्याचं उदाहरण लहान मोठे. आता जो एक खरा प्रश्न आहे तो आहे या घरदार म्हणजे घरदार हा एक सामासिक शब्द दिलेला होता त्याचा आपण घर आणि दार केलेला आहे. तर मला असं वाटतं यामध्ये घर दार वगैरे असं होऊ शकतं म्हणजे घरादारातील वस्ती घरदार स्वच्छ ठेवावे म्हणजे घर आणि दारच का नाही तर घरातील इतर वस्तू सुद्धा. म्हणून मला असं वाटतं की हे या ठिकाणी थोडंसं आपल्याला बदलावं लागेल आणि यामध्ये त्या ठिकाणी विग्रह करताना घर दार तसेच इतर वस्तू इत्यादी अशा प्रकारे म्हणजेच या ठिकाणी होईल समाहार द्वंद्व. म्हणजे अनेक गोष्टींचा समूहाचा घरदार नीट ठेवावं म्हणजे आपण असं म्हणजे एक वचनी आलं घरदार आपण नीट ठेवावं म्हणजे नीट स्वच्छ ठेवावं. मग घरदार झालं का नाही तर त्यातल्या इतर वस्तू आल्या घरामध्ये अनेक वस्तू असतात त्या स्वच्छ ठेवल्या पाहिजे. घरामध्ये असणारे माणसं सुद्धा चांगले स्वच्छ असले पाहिजे, कपडे सुद्धा स्वच्छ असले पाहिजे, अंगण सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे. तर सांगायचं म्हणजे हे घरदार हे जे उदाहरण आहे हे या ठिकाणी समाहार द्वंद्व या समाहाराचं उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी द्वंद्व समास जे आहे त्याचे जे 3 उपप्रकार आहेत ते पाहिले होते आणि त्याचा एक पडताळा या ठिकाणी आपण या तक्त्याद्वारे सहज पाहिलेला आहे की जो आपल्याला सहज सोडवता येईल, कुणालाही ओळखता येईल, त्याचा विग्रही करता येईल, सामासिक शब्द कोणता आहे ते सांगता येईल आणि तो कोणत्या प्रकारचा समास आहे ते सुद्धा सांगता येईल. म्हणून अशा प्रकारचा जर सराव आपण नेहमी केला विद्यार्थी मित्रांनो तर हे ओळखायला आपल्याला काही अवघड जाणार नाही. आता यानंतरचा जो समास आहे तो आहे बहुव्रीही समास. तर तो आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहूया. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद.